नमस्कार मंडळी, मी नम्रता या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते आहे. तर आज आपण बनवणार आहोत कपकेक आणि तोही मी वाटीमध्ये बनवणार आहे, एकदम साध्या सोप्या पद्धतीने. तर मी इथे 1 कप प्रीमिक्स घेतलेला आहे आणि तिच्यामध्ये मी आता थोडं थोडं करत पाणी ॲड करते आहे. त्याचं छान एक बॅटर बनवून घ्यायचं आहे आपल्याला. जास्ती पातळही नको आणि खूप जास्ती असं घट्टही नको. आपण भज्याच्या पिठाला बनवतो एकदम त्या टाईपचं. त्यानंतर आता या पिठामध्ये मी अर्धी पळी तेल घालून घेणार आहे. त्यामुळे आपला जो केक आहे तो खूप स्पॉन्जी बनतो. आणि त्याचबरोबर मी इथे व्हॅनिला इसेन्सचा यूज केलेला आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारचं इसेन्स यामध्ये वापरू शकता, तुम्हाला आवडेल ते. त्यानंतर मी इथे वाटींना ग्रीस केलं आहे ऑइलनी. आपल्याला तुम्ही इथे पेपर कपचा यूज केला तरीही चालू शकतो, त्यामध्ये सुद्धा कपकेक हे खूप छान बनतात. आता मी या वाट्यांमध्ये हे बॅटर टाकून घेते आहे आणि वाट्या ह्या अर्ध्याच भरायच्या आहे आपल्याला, कारण की जेव्हा आपला हा केक आहे तो फुलून येतो तेव्हा तो वाटीच्या बाहेर यायला नको. त्यामुळे अर्धीच वाटी आपल्याला हे बॅटर टाकायचं आहे. त्यानंतर मी हिच्यावरती चोको चिप्स घालते आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही चोको चिप्स घालू शकता, त्याने छान चव येते. आणि त्यानंतर इकडे मी कढईला प्रीहीट करून घेतलेलं आहे, खाली मीठ टाकलेलं आहे आणि स्टँड ठेवलेलं आहे एक जाळीचं. त्यावरती आता ह्या दोन्ही वाट्या ठेवून त्यावरती मी आता झाकण ठेवलेलं आहे. एक 20 मिनिटांसाठी यांना बेकू देणार आहे. 20 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपले हे जे केक आहे ते किती सुंदर फुललेले आहेत. आपण केकच्या कडा मोकळ्या करून घेऊया. एक तर सुरीच्या साहाय्याने करा किंवा चमच्याच्या साहाय्याने केल्या तरीही चालतील. मी सुरीने करून घेते आहे. आणि आता बघा तुम्ही ते किती एकदम अलगद त्या वाटीपासून बाजूला झालेले आहेत केक आणि वाटीला खालीसुद्धा चिकटलेले नाही आहे. एकदम इझिली बाहेर आले आणि तेवढे स्पॉन्जीसुद्धा बनलेले आहे दोन्हीसुद्धा. हे बघा, आता मी तुम्हाला दुसरा केक दाखवते. दुसरासुद्धा अगदी पहिला निघाला तसाच एकदम इझिली निघाला आहे आणि अजिबात वाटीला चिकटलेला नाही आहे. तुम्हीही हा केक एकदा घरी नक्की ट्राय करून बघा. तुमचासुद्धा केक अजिबात बिघडणार नाही, एकदम छान बनेल असाच. तुम्हालाही हा केक जर आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, हा केक एकदा नक्की घरी करून बघा. सगळ्यांनी आपली काळजी घ्या. भेटूया परत नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.